तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात सुमारे 180हून अधिक युवतींचे शोषण झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। मुख्य आरोपी मोहम्मद अयाज आणि त्याच्या साथीदारांनी शेकडो अश्लील व्हिडिओ बनवून ते प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर दोषींना कठोर तपासणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। आरोपीने युवतींना प्रेमजाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्याचे चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। हा केवळ वैयक्तिक गुन्हा नसून एका मोठ्या संघटित गुन्हेगारीचा भाग असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा MCOCA आणि पीडितांमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने पॉक्सो कायद्याअंतर्गत अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे संघटनेकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला। नमस्कार। हिंदू जनजागृती समितीतर्फे आज मी सौ अश्विनी सरोदे आणि समस्त हिंदू बांधवांनी आज इथे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा विषय असा होता की परतवाड्यामध्ये जे 180 मुलींचं यौन शोषण करणारा जो मोहम्मद अयाज होता, त्यांनी नुसतं यौन शोषण केले नाही तर त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून ते प्रसारित केले। अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। त्याचबरोबर आमच्या काही मागण्या सुद्धा आहेत की ज्या मोहम्मद अयाजला अटक केलेली आहे त्या मोहम्मद अयाजला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्याशी संबंधित जे काही पुरावे आहेत ते तात्काळ जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। अन्यथा आम्ही समस्त हिंदुत्वनिष्ठ ज्या संघटना आहे, समस्त हिंदू बांधव आहेत, यांना घेऊन महिलांच्या रक्षणार्थ, महिलांच्या सन्मानार्थ आम्ही इथे आंदोलन करू असा तीव्र इशारा सुद्धा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत। हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना इथे एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, जे त्यांनी म्हणजे त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडे पाठवावा। विषय असा आहे की सगळ्यांनी आपण बातम्या ऐकल्या, नाशिक शहरमध्ये जे नामांकित कंपनी आहे त्या नामांकित कंपनीमध्ये मुलींच्या संदर्भात जो घाणेरडा प्रकार, निंदनीय प्रकार धर्मांधांनी केलेला आहे त्याचा आम्ही इथे निषेध पण करतो आहोत। आणि हा 7 मुलींपुरता प्रकार मर्यादित आहे असं नाहीये, तर याचं नेटवर्क भरपूर मोठं असू शकते, त्याचा शोध घ्यावा अशी मागणी पण आम्ही करत आहोत। इतकंच नाही तर हे कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन पण याच्यामध्ये झालेलं आहे। सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्क प्लेस हा जो कायदा आहे, म्हणजे पॉश ऍक्ट आपण ज्याला म्हणतो, तर त्याचं सही उल्लंघन आहे। मुलींना धर्मांतरस प्रवृत्त करणे, गोमांस भक्षण करून त्यांच्या धर्माच्या विरुद्ध खाऊ घालणे, नमाज पडायला लावणे ह्या कृती काय दर्शवतात? सरळ सरळ कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन आहे। BNS चे जे हे आहे कलमा आहेत, तरतुदी आहेत, त्याचं उल्लंघन याच्यामध्ये झालेलं आहे। धार्मिक स्वातंत्र्य जे आपल्याला दिलेलं आहे घटनेने, त्याचं पण हे सही उल्लंघन आहे। आर्टिकल 25 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्याचं पण याच्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे। तर याच्या मागे आमचं म्हणणं आहे की कॉर्पोरेट जिहाद हा असला पाहिजे नक्की, कारण याच्याशिवाय शक्य नाही। एवढे मोठे 4 वर्षापासून त्यांचा प्रयत्न चाललाय असं अनेक बातम्यांमध्ये आलेलं आहे। आणि जे कर्मचारी आणि जे HR आहेत त्या कंपनीतले किंवा त्यांना नोकरी देणारे जे लोक आहेत त्यांचा यांच्याशी काय संबंध आहे त्यांचा पण कसून शोध घेण्यात यावा आणि याची विशेष SIT पथकाद्वारे फास्ट ट्रॅक कोर्टात चौकशी करण्यात यावी। आणि हे नेटवर्क कुठपर्यंत पोहोचलंय, नुसतं एका याचं प्रकरण नाहीये दिसत आहे, तर मोठ्या प्रमाणावर जाळं पसरलेलं आहे। नाशिक जिल्हा आणि इतर IT बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिला सुरक्षा झाली, नंतर धार्मिक भेदभाव प्रतिबंधक यंत्रणा या आहेत किंवा नाहीत, किंवा त्या काम काय करता आहे आणि त्यांनी तक्रारी केल्या तर ऐकून घेतल्या नाहीत, मुलींनी केल्या होत्या ऑफिसरकडे तक्रारी, त्या का नाही ऐकून घेण्यात आल्या हा पण एक प्रश्न आहे। तर या सर्वांची चांगली चौकशी व्हावी कसून, आणि आरोपींना संबंधित जे आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी। नाहीतर अशाने आपल्या मुली ज्या आहेत, ज्या चांगली कामगिरी करणार आहेत, चांगल्या कंपन्यांमध्ये जाऊन त्यांची स्वप्न उद्ध्वस्त होतील अशामुळे। म्हणून आमची तळमळीने विनंती आहे सरकारला की पोलिसांना सुद्धा की याच्यात कोणती पण कसर ठेवता कामा नये आणि निवेदनाची गंभीरपणे दखल घेण्यात यावी। नाहीतर मग अन्य हिंदू संघटनांच्या मार्फत हिंदू राष्ट्र समन्वय समिती रस्त्यावर उतरून सकल सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल। मग त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, याची गंभीर नोंद सरकारने घेतली पाहिजे। नमस्कार। हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मी अधिवक्ता श्रुती भट आपल्याला निवेदन करू इच्छिते की आताच नुकतंच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यभरातले जे 21 जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यातील मदरशांना डॉक्टर झाकीर हुसेन आधुनिकीकरण योजना या अंतर्गत 50 लाख रुपयांचा निधी दिला. हा अत्यंत निषेधार्ह असा भाग आहे. याचं कारण असं की इकडे आपण धर्मनिरपेक्ष राज्य म्हणतो आहे आणि एकाच धर्माच्या लोकांना खिरापत वाटल्यासारखी जी हिंदूंनी घाम गाळून कर दिलेला आहे त्याच्यातनं उधळपट्टी चाललेली दिसते. तर हा त्वरित मागे घ्यावा हा निधी. आणि दुसरं म्हणजे राज्यघटना जे आपल्याला कलम 14 आणि 15 सांगते सर्व धर्म समानता किंवा इक्वेलिटी बिफोर लॉ, तर त्याचं सरळ सरळ हे उल्लंघन आहे. आमचं असं म्हणणं आहे की सरकार असं का नाही करत. वक्फ बोर्ड आहे किंवा त्यांच्या इस्लामी संघटना आहेत त्याच्या माध्यमातून ज्या समांतर अर्थव्यवस्था, हलाल सर्टिफिकेशन असेल, नंतर जकात असेल, याच्या माध्यमातून करोडोंचा निधी यांना मुस्लिम संघटनांना मिळत असतो. पण त्यांच्या आधुनिकीकरणासाठी त्याच्यातनं द्या ना पैसा. हिंदूंच्या पैशाची उधळपट्टी का करता. घराची करदाते आहेत हिंदू. सरळ सरळ हे एक प्रकारे हिंदूंवर असणारा झालेला अन्याय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आधुनिकीकरणाच्या नावाखाली खरोखरच आधुनिकीकरणाची शिक्षण देण्यात येते मदरशांमधून किंवा मग जसे आता उत्तर प्रदेशमध्ये बोगस विद्यार्थी म्हणा किंवा आणखी शिक्षणाचा जो हे आहे हेतू आहे मदरशांचं जेव्हा सर्वेक्षण केलं तेव्हा तिसराच प्रकार तिथे आढळून आला. इतकंच नाही तर छांगूर बाबा सारखा जो बाबा होता 500 कोटी रुपये विदेशात निधी आला तरी तो कशासाठी वापरला हे सर्व ज्ञात आहे. हाच जर पैसा अशा तऱ्हेने आपण यांना दिला आधुनिकीकरणाच्या नावाखाली आणि त्याच्यातनं उच्च शिक्षित जे जसे दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये डॉक्टर लोकांनी वगैरे खराब आहेत ते तर त्याच्यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला होता त्यांचा आणि उच्च शिक्षण घेऊन हिंदूंना जीवे मारण्याचा प्रयत्न करतात विष घालून पदार्थांमध्ये. मग त्या हिंदूंच्या जीवावर उठणार आहेत असं आधुनिकीकरण या मदरशांच्या विद्यार्थ्यांचं काय कामाचं आहे असा आमचा प्रश्न आहे. खुशाल त्यांना त्यांच्या ह्याच्यातनं निधी द्या. इतकंच नाही तर आम्ही ही पण मागणी करतो की हे मदरसे जे आहेत त्यांची वैधता तपासा उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आणि त्यांचे बोगस विद्यार्थी संख्या आहे किंवा काय त्याची पण हे ठेवा, तपासणी करा आणि जे कोणी त्याच्यामध्ये असे अवैध हे करणारे चालवणारे असतील त्यांना चांगली कठोर शिक्षा पण करण्यात यावी. याही पण साठी आम्ही आज मागणी केलेली आहे सरकारकडे. त्यांनी जर हा पैसा फंड परत नाही केला घेतला यांचा जो दिलेला आहे एका GR काढून महाराष्ट्र सरकारने 50 लाख रुपये कमी नाही झालेली रक्कम ही तर ह्याच वारकरी संप्रदायांचे जे शिक्षा संस्था चालतात शिक्षण संस्था धार्मिक प्रवचन कीर्तन शिकवली जातात किंवा मग हिंदूंच्या वेदपाठ शाळा आहेत त्यांना का नाही देत सरकार हा निधी. एकाचेच लाड का करतात यासाठी हिंदू जनता संतप्त झालेली आहे. म्हणून आम्ही ह्या संदर्भात हे ताबडतोब रक्कम परत घ्या नाही तर आम्हाला परत जन आंदोलन सनदशील मार्गाने छेडावं लागेल असा इशाराही आम्ही हिंदू राष्ट्र समन्वय समिती मार्फत आज करत आहोत.